तर नमस्कार मंडळी, एवढ्या सगळ्या छान हिरव्या कंच आणि आंबट आंबट कैऱ्या बघून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं ना? हो ना, माझ्याही सुटलं. तर ह्या कैऱ्या माझ्याच घरच्या आहे आणि ह्या कैऱ्या एवढ्या सगळ्या पडल्या होत्या, खाली वरती सगळ्याकडे होत्या. पूर्ण अंगणात बाहेर आमच्याकडे बाजूच्या काकूकडे सगळ्यांकडे कैऱ्याच कैऱ्या दिसल्या. उठल्या उठल्या बघितलं तर ह्या कैऱ्या कशा पडल्या, तर ह्या आमच्या घरचं माकड तोडून राहिलं, म्हणजे माझा नवरा. हो, तर माझ्या नवऱ्याने आज पूर्ण झाडाच्या कैऱ्या तोडून टाकल्या होत्या. कारण इतक्या दिवसापासून असं वाटलं नाही का आम्हाला एवढ्या लवकर तोडाव्या लागेल, पण वातावरण एवढं पटकन चेंज होत आहे की एवढा हवा वारा सुटत आहे, त्यामुळे त्या कैऱ्या खाली पडून राहिल्या आणि फुटून राहिल्या. त्याचा उपयोग काहीच होत नाही आहे. इव्हन आता माकडांचाही त्रास वाढला, त्यामुळे माकडं येतात, अर्धी कैरी खातात आणि फेकून देतात. तेही आम्हाला सोडावं लागते. त्यापेक्षा म्हटलं एकदा काय तर पूर्ण कैऱ्या तोडून घ्यायच्या आणि त्याचे जेही काही आपल्याला आयटम लवकरात लवकर करता येईल त्या सगळे करून ठेवून द्यायचे, म्हणजे स्वाळवण इथे जास्त तर आता आम्ही पूर्ण कैऱ्या तोडून घेतल्या होत्या. जेवढ्या आम्हाला माहिती आहे तेवढ्या त्या आम्ही आयटम करणार आहोत. म्हणजे याचे लोणचं वगैरे जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळे ह्या कैरीचं आम्ही लोणचं तर कमीच घालणार आहोत. तात्पुरतं खायला खूपच छान लागते. पण जसं साखर आंबा झालं आणि जसं आपण पन्ह वगैरे करतो बाकी गोष्टींसाठी, आमसूल खुला ह्या सगळ्यांसाठी हे सगळं उपयुक्त होऊ शकतं. आम्ही तर करू. आणि तुम्हाला जर माहित असेल याच्यापासून अजून कुठला आयटम बनवायचे तर मला कमेंट करून सांगा. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.